सकाळच्या घाई गडबडीत 10 मिनिटात काय नाश्ता बनवायचा हा तर मोठा प्रश्नच आहे. मग बनवा हा मौसूद असा चपातीचा उपमा, ज्याला अजिंठा भागात मनोहर असंही म्हणतात. नमस्कार, दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत शिळ्या चपातीचा मौसूद असा उपमा म्हणजेच मनोहर. व्हिडिओला एक लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा. तर मनोहरसाठी इथे साहित्य आपण अगोदरच काढून ठेवलेलं आहे. इथे रात्रीच्या ह्या 2 चपात्या आहेत, हिरवी मिरची, कढीपत्त्याची पानं, कांदा, कोथिंबीर, मीठ, जिरं, मोहरी, हळद, तेल आणि शेंगदाणे. आता इथे आपण बारीक करून घेतलेली ही चपाती आहे. आता याला फोडणी द्यायची आहे. इथे 1 चमचाभर तेल गरम होतंय. तेल गरम झालं की मोहरी घालायची. मोहरी फुटली की जिरं घालायचं. जिरं छान फुललं की त्यानंतर यामध्ये चिरलेली मिरची घालायची आहे आणि मिरची घातल्यानंतर बारीकसर असा कापलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे एकदा मिक्स करायचं आहे आणि कढीपत्त्याची पानं देखील आपल्याला याबरोबर आपण घालून घेतोय. आता हे हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचं आहे. शेंगदाणे सुद्धा घातलेले आहेत आणि आता हळद घालायची आहे. हळद घालून झाली की चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे यामध्ये. आणि ते बघू शकता, ही जी बारीकसर अशी आपली चुरलेली चपाती आहे, तुम्ही ती मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता. मी इथे हातानेच त्याचे तुकडे केलेले आहेत. व्यवस्थित अशी बारीक चुरलेली आहे. आता हे एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं हे मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपला इथे चपातीचा मौसूद असा उपमा बनवून तयार आहे. 1-2 मिनिटं मी यावरती झाकण दिलेलं होतं. तर बघू शकता, आपला एक अगदी 5 मिनिटात आपला हा चपातीचा मनोहर किंवा चपातीचा उपमा बनवून तयार आहे. बारीकसर अशी चिरलेली कोथिंबीर आणि इथे बघू शकता, गरमागरम अशी आपली ही चपातीचा उपमा बनवून तयार आहे. तुम्हाला अगोदर मनोहर शब्द माहिती होता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या भागात याला काय म्हणतात हे देखील मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.